देवता निर्माण झाली, 5 मुख असलेली देवता, पांढरी दाढी असलेली देवता एक निर्माण झाली आणि ती देवता निर्माण झाल्यानंतर त्या देवतेने महाराज त्या सदाशिवला प्रश्न विचारला की माझं काय नाव आहे. तर मग महाराज त्या सदाशिवने सांगितलं की तुझं नाव आहे ब्रह्मदेव. आलं लक्षात? आणि मग सांगितलं की माझं काय काम आहे. तर सदाशिवने सांगितलं अगोदर तू तप कर, कारण तपाशिवाय तुला शक्ती प्राप्त होऊ शकत नाही. कारण मला तुला असं काम द्यायचंय की सृष्टी निर्मितीचं काम मला तुला द्यायचंय आणि ते शक्तीशिवाय होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तू काय कर, तप कर. आणि मग ब्रह्मदेव तप करू लागला. आणि तप करू लागल्यानंतर ब्रह्मदेवाला 5 मुख आहेत आणि ब्रह्मदेवाच्या 5व्या मुखामध्ये असा विकल्प निर्माण झाला की ब्रह्मदेव म्हणू लागले मी ज्या कमळामध्ये बसलोय, मी ज्या कमळामध्ये बसलोय त्या कमळाचं देठ कुणाच्या तरी नाभीमध्ये, ते देठ कुणाच्या तरी नाभीमध्ये, मग त्याने मला उत्पन्न केलंय का मी त्याला उत्पन्न केलंय, तो माझा बाप आहे का मी त्याचा बाप आहे. हा विकल्प ब्रह्मदेवाच्या 5व्या मुखामध्ये. म्हणून ते पाहण्यासाठी महाराज ब्रह्मदेव त्या कमळाच्या देठातून खाली आले आणि खाली आल्यानंतर त्या विष्णूला म्हणू लागले अरे तू मला निर्माण केलंय का मी तुला निर्माण केलंय, तू माझा बाप आहे का मी तुझा बाप आहे. तर विष्णूंनी काय सांगितलं, हे बघ ब्रह्मा, अगोदर तर मला सदाशिवने निर्माण केले आणि नंतर मी तुला निर्माण केले म्हणून मी तुझा कोण आहे, बाप. आणि ह्या दोघांच्या बोलण्यातून महाराज भांडण चालू झालं आणि भांडण एवढं प्रचंड झालं सदाशिवला काळजी पडली. सदाशिव म्हणला अरे मी यांना का भांडण करण्याकरता निर्माण केलंय का. सदाशिव काय म्हणले, मी यांना भांडण करण्यासाठी तयार केलंय का, नाही. मग त्यांचं भांडण सोडवण्याकरता, लक्ष द्या, त्यांचं भांडण सोडवण्याकरता सदाशिवने एक स्तंभ प्रगट केला. तो दोघांच्या मध्ये स्तंभ प्रगट झाला आणि त्या स्तंभाचं नाव होतं महाराज ज्योतिर्स्तंभ. काय नाव होतं, ज्योतिर्स्तंभ. आणि त्याच ज्योतिर्स्तंभाला पुढे चालून ज्योतिर्लिंग म्हटले. बोर नाही होत ना, काय म्हणतो मी, बोर नाही होत ना, मग बोलत चाल बरं का, म्हणजे मला कळलं की तुम्हाला समजतंय. पाठीमाग बोर नाही होत ना, समजतंय ना, वा. आणि मग महाराज त्या दोघांचं भांडण करण्याकरता, तो सोडवण्याकरता तो ज्योतिर्स्तंभ प्रगट केला. त्याचं नाव होतं ज्योतिर्स्तंभ. आणि त्याच ज्योतिर्स्तंभाला पुढे चालून काय म्हटलं गेलं, ज्योतिर्लिंग.